नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचाराला वेग आला असून विविध पक्षांचे अधिकृत उमेदवार घराघरात जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत। प्रभाग क्रमांक 13 मधून मयुरी अंकुश पवार, इंजिन चिन्ह संजय आप्पा उत्तमराव चव्हाण, मशाल चिन्ह वत्सला काकू अर्जुन खैरे, पंज चिन्ह तसेच गणेश शंकरराव बर्वे मशाल चिन्ह हे अधिकृत उमेदवार आज प्रभागातील विविध भागात भेटी देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेत आहेत। या जनसंपर्क मोहिमेदरम्यान उमेदवारांनी पाणी पुरवठा, रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, वाहतूक समस्या यांसारख्या प्रश्नांवर नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले। अनेक नागरिकांनी आपल्या समस्या थेट उमेदवारांसमोर मांडत अपेक्षा व्यक्त केल्या। उमेदवारांनी निवडून आल्यास प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यास प्राधान्य देणार असल्याचं सांगत नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध राहण्याचे आश्वासन दिले। यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजला असून सर्वीकडेच प्रचाराला सुरुवात झाली आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील देखील पॅनल मधील 4ही उमेदवार आपापला प्रचार करीत आहेत आणि आता आपल्यासोबत काही नागरिक आहेत, ते त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आले आहेत। तर आपण नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। छान, त्यांनी मी त्यांना पहिल्यापासून ओळखते, बऱ्याच वर्षापासून, आणि ते करतात, सगळी कामं आमची करतात। वत्सलताईंना पण मी ओळखते, तुम्ही सध्या तरी विकास सर्व झालेला आहे। आपल्यासोबत आपण नागरिकांकडून त्यांची प्रतिक्रिया जाणूनच घेतली आहे आणि आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 13चे अधिकृत 4ही उमेदवार आहेत, हे पॅनल मध्ये उभे आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांचे पुढील मानस काय आहे आणि नंतर नगरसेवक झाल्यानंतर पुढील उद्देश काय आहे। वत्सला अर्जुन खैरे, काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेतलेली आहे। माझी निशाणी आहे पंजा। मी सर्व नाशिककर बंधू आणि भगिनींना विनंती करते की आमची जी महाविकास पॅनलची जी उमेदवारी पॅनल आहे त्याच्यामध्ये मी वत्सला खैरे पंजा निशाणीवर, आपले मयुरीताई पवार ह्या इंजिन हे मशीन, आणि संजीव भाऊ चव्हाण, बर्वे दादा, गणेश दादा बर्वे यांचे दोघांचे उमेदवारी आहे। निशाणी मशाल, एक पंजा, एक इंजन आणि 2 मशाल अशी आमची टीम तयार झालेली आहे। मी सर्व नाशिककर बंधू भगिनींना विनंती करते, गेल्या 7 ते 8 वर्षापासून महापालिकेमध्ये जो धिंगाणा चाललेला आहे त्या धिंगाणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि मनमानी काम थांबलं पाहिजे, म्हणून काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे। त्या परिवर्तनासाठी नाशिककरांनी आणि सर्व सुज्ञ नागरिकांनी महाविकासच्या उमेदवार आहेत त्यांना विजयी करावे, राहिलेले काम आहे ते पूर्ण करावे। स्मार्ट सिटीच्या नावाखाली जो चाललेला भ्रष्टाचार तो पण थांबला पाहिजे। आम जनतेला कुठलाही त्याचा फायदा नाही, गरीबाला रोजंदारी नाही, शिकलेल्या मुलांना नोकरी नाही, व्यापारी लोकांची जीएसटीच्या नावाखाली जो चाललेला आहे लूट ती थांबली पाहिजे। तर सर्व नाशिककर बंधू भगिनींना एकच विनंती करते, महाविकास पॅनलला विजयी करावी ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच वत्सला काकूंनी सांगितल्याप्रमाणे की हे 4ही उमेदवार विकासाच्या आघाडीवर आहेत आणि नक्कीच जर हे 4ही उमेदवार निवडून आले तर नक्कीच या प्रभाग क्रमांक 13चा विकास होईलच, हीच सर्वांचीच अपेक्षा आहे। आणि काकूंनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।